नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आहोत सध्या दादर स्टेशनला आणि आपण चाललो आहे मालवणला. आपल्या गावाला आपली ट्रेन आहे 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस. आपली ट्रेन अर्धा तास लेट आहे आणि आपला डब्बा आहे B3 मध्ये आपण चढणार आहोत. आपली 3rd AC ची तिकीट आहे आणि आपण एकटाच ट्रॅव्हल करतोय आणि एकटा ट्रॅव्हल करायला खूप कंटाळा येतो तसं बघायला गेलं तर. सगळ्यात आधी आपण नाश्ता करून घेऊ. बाकी सगळे झोपले आहेत, सगळ्यांना झोपायचं. आपली ट्रेन आता थांबली आहे. आडवली स्टेशन आपण क्रॉस केलं. मला कंटाळा आलेला ट्रेनमध्ये बसून. विचार करतो कधी पोचतोय गुडाळला. इकडे काकांची सेल्फी चालू आहे ट्रेन सोबत. काका सेल्फी काढतायत. ही ट्रेन 1 तास लेट चालते आणि आपण फायनली आलोय कुडाळ स्टेशनला. आपली वाट बघते सोमराज 1 तासापासून. मित्रांनो, आपण आता बनवतोय चिकन मस्तपैकी आणि कोंबडी वडे. आपल्यासोबत बघू शकता कोण करायचं चिकन बनवायला. चालू आहे रे. काय मटन बारीक करू. नाही झालं पर्यंत आपले दुसरे मास्टर शेफ कांदा बिंदा कापताना एकदम सही कांदा कापतायत. मारू का मोबाईल एवढा होतो खाली. चमचा आणून देतो जिरा जिरा पावडर पेस्ट आणले मसाला मसाला मीठ मसालो जिरा पावडर सगळे मसाले आहे कैची चिकन भेटवलं चिकन असा ना. इथे हा चिकन आहे कमतो दे आलू आलू डाळ
काम करी कोथिंबीर काढवायचा कोशिंबीर आणि कोशिंबीर कोथिंबीर ती काय अजून एकदम बारीक करून कोथिंबीर वरची डेट बीट काढू दे सोमे ही घे याची डेट का एकदम बारीक आहे याची डेट कुठं बारीक काढ बारीक कोणती घरात तो मसाला वापरली झाला तर वाईट पक्षी नाही होणार कमी टाकायचं आपल्याला टाकलं ना आपण मसाला बोला नाही काहीतरी कसं बनवतं सांग जरा मी काय काय टाकलं पहिला तेल टाकलं आपण हां त्यानंतर बारीक चिरलेलं कांदे त्यानंतर आता एका जोपर्यंत याचा कलर गोल्डन कलर होत नाही कांद्याचा तोपर्यंत एका हे करतो टाकू गुलदान होत्या आपण नाही का नीट करत गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत हे जायचं आपण आणि आपण आता जास्तीत जास्त चिकन आपण आता तेलात शिजवणार आहोत पाणी करून पाणी कमी तेलात तेल जास्त एवढा तो क्या बस झाला मसाला लागलो काय बोललं आता बघ तू टेस्ट कर दे मसाला टेस्ट करते बघे वड झालं नाही का नाही गरम मसाला घातली आमचे टाकलं आपलं घातलं किती घातलं तुमचे एक चमचा टाकलं अरे बघूया मस्तच झाला अरे तिखट हा तिकड नको नको काय घालू नको तू खाल्लं काय ना गोष्ट तर खाणं नाही तू झाला ते का बरं समज आज 2000 ते कधी फक्त बरोबर मसालो काय जास्त कमी आहे मीठ कमी आहे बरोबर आहे मीठ सगळं बरोबर तिखट आहे ना एवढ्या नंतर होताला तिकट तुका नाही माहिती गरम आहे ना वाईट तिकट अरे तुका वाटतं आता कोण वाटणार नाही मसाला लागला नाही तोपर्यंत नंतर टाकू वाईट तुम्ही मारू बरं नाही वाटलं असा ना आपल्याकडे मसाला राहायचं बोलून गोळ्या ना घे देते डायरेक्ट कोणाला काय नाही करत अंडा हे काय नाही करत दोन नाही भरायचा ओके ओके तिकडे जास्त नको मारा पाहिजे सावतच ना बरोबर आहे नको मसाला बरोबर आहे काय वाटा पाहिजे त्यामध्ये ते तो चिकन मसाला काय एक पॅकेट रवलेला होता येऊ हे नाही झालं दोन टाकलं दोन टाकलेला तिखट आहे अजून कोणा मसाला खोबरा तर काय खोबरा टाक हा थोडी शिजा दे हा शिजव आधी नाही अजून तो व्हायचं टाकणार अजून वाईट पाणी घालणार तरी वाईट पाणी टाक वाईट शिजायला येते का पाणी असतं एका
चिकन झालेलं आहे. चिकनला फोडणी आले बघा. काय ती उकळी तर्री बाष्पो. फक्त आम्हाला फक्त एवढंच टाकायचं राहिलंय, ग्लासातली दारू. वाईन घालून चिकन चिकन बनवतं. तुम्हाला बनवायचं असलं तर आमचा नंबर घ्यावा. आणि मला बोलव 9860 खास दोन करून बोकडे एक पाट. खास करून पोरींनी मला बोलवावं. 9860 2 बोकडे 1 पाट. हा विनायक चव्हाणांचा नंबर आहे. आणि काय 2 रुपये 1 पाट. माझा नंबर सगळ्यांनी घ्या 8010867523. या नंबरला कधी पण कॉल करा, खास करून पोरींनी. कधीच उचलूचं नाही. अरे कॉल बॅक कर लागतो तुया, तू 2 मिस कॉल करते असा उद्याच्या पण बोलतो आपल्या. लागला काय उद्या काय खाली ऐकलं, उद्या दुपारचं जेवण आहे आज. तेव्हा उरला तर असं दुपारचा स्कुबाग जाऊचा उद्या. जेवणच जातो लोक. तू येतो ना, तुम्ही मी तर पैसे घेऊन बघतो 700-800 रुपये. तुमचं तुम्ही बघा घ्या, तुम्ही जाऊन या. परत येईल मीठ पण परफेक्ट पडला. कुणी आणला प्लेट घेते. प्लेट घे. प्लेट की प्लेट याच्यावर ठेव. तर रस्ता दे हवे ते ठेवे. ही चिकन थोडस पाणी होत घट्ट होत त्याला. आणि कमी याच्याला ठेवूया, झाकण मारू वाफेवर शिजायला. हे आपलं चिकन झालेलं आहे. तर तोपर्यंत तेल तापत आहे, तोपर्यंत आपण जाऊया आमचे वडे बनवतात त्यांच्याकडे. हे अजून छोटे गोळे कर बघा. हे आमचे वडे थापत आहेत महादेव चव्हाण आणि आहेत बरोबर. ओके ओके. हे बघा वडे गाईच वडे आणि मुंबईलाच. ए थांब तुमका एक हे देते, तुमका एक पत्रावळी देते. हे बघा पोरांनो, या ठिकाणी हे अजून जोरात दागडे, अजून जोरात दाग. जाडे असतात ना वडे, हे जोरात दाग. वडे जाडे असतात मोठे करते. हे बघा हे आपले वडे करतात. एका एक टाकू नका वडो. हे याची क्वालिटी साधी झाली असतो म्हणजे फोन टाक. आणि आता आम्हाला घेतो आम्ही आता झोपणार सगळी कामं आटपतो. भांडी आज आपण जातोय देवबागला स्कुबा करायला. तर आपण आहोत आता सध्या माझ्या गावामध्ये देवलीमध्ये, आणि इथून देवबाग 20 मिनटावरती आहे फक्त. तिथून आपण करणार आहोत डीप स्कुबा. आपण जाणार डीप स्कुबा करायला. आपल्याला 15-20 मिनिटं ते पाण्यामध्ये ठेवणार आहेत. पाण्यामध्ये आपल्याला सर्व दाखवणार, कोरल आहे, वॉकिंग वगैरे आहे,
हे सर्व मी आता 1000 मध्ये करत आहे फक्त डीप स्कूबा. वोटच्या होते ते पाण्याच्या वरती आहे नाकाने कंट्रोल ट्रॅक केला कंट्रोल ट्रॅक केला त्याने पाण्याच्या आतून नाकाने ट्रॅक किंवा पाण्याच्या आतमध्ये जाऊन स्माईलवर करून का स्माईल केला या प्रमाणात आपले पाणी आता लेडीजला सांगतो तुम्हाला लेडीजला सवय स्पेशली द्यायचं नाही आता समोर कॅमेरा स्माईल करत बोटच्या वरती सर तो कोण बोलू येतात एकदा पाण्याच्या नाही बोलू शकत त्यासाठी सिग्नल आहे अंडावट सिग्नल लक्ष ठेवू कसं येते तुमच्यासोबत जायचं मग 2-2 सेकंद विचार राहील तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही पाण्याच्या वरती जर कम्फर्टेबल तर तुमचा उजन कम्फर्टेबल राईट आहे पाण्याच्या मध्ये ओके ओके अनकम्फर्टेबल पाण्याच्या मध्ये पाण्याच्या आतमध्ये का प्रॉब्लेम झाला ऑप्शनल थांब मला वरती घेऊन असं ओके असं ओके केला डायरेक्ट वरती हा कम्फर्टेबल ओके अनकम्फर्टेबल ऑप्शनल थोडंसं वरती वरती बोटवरती नाही पाण्याच्या वरती पाण्याच्या वरती नंतर बॅकवर पाठीवर उठतं पाण्याच्या वरती लागतं ओके बॅकवर पाठीवर वरती लागतं काय प्रॉब्लेम झाला असेल तुमच्यासोबत जो गाडी त्याच्याशी बोलायचं पुन्हा जाते पाण्याच्या आतमध्ये असं मला पाण्याच्या वर केला डायरेक्ट बोलतो असं नाही तुमच्यासोबत जो गाडी मला सांगेल पुन्हा रिटर्न तुम्ही जाऊ शकता ओके वरती पाण्याच्या पुन्हा जाऊ शकता आतमध्ये ओके आता पाण्याच्या आतमध्ये कानावर प्रेशर येईल प्रेशर इक्वलिटी कसं करायचं नीट आहे का सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर इक्वलिटी नीट आहे का तुम्ही इकडे कानामध्ये कापूस केअरला करू शकत का म्हणते जसं घेतो ना तसं कानावर प्रेशर येईल कापूस केअर करतात नाही तर आपण ऐकत नाही प्रेशर त्यासाठी प्रेशर इक्वल नीट आहे का कोणाला एक शॉट घ्यायचं आहे होल्ड करा 2 सेकंड तोंडामध्ये थांबवायचं ओके होल्ड करायचं नाक जोरात म्हणजे नाकाने जोरात शिकायचं ब्रेक कानाकडे करून बघा तोंडाची शॉट घ्या होल्ड करा नाक जोरात शिकायला पाहिजे कानाकडे बघा लॉक करा चालेल चालेल नक्की आले पाण्याच्या आतमध्ये करायचं
जेव्हा तुम्हाला आपल्या कानावर प्रेशर येते तेव्हाच करायचं. ओके, जर तुम्हाला या प्रेशरला अंडर पर्टिक्युलर अंडर पर्टिक्युलर तुम्हाला नाक धरतो बरोबर आहे. दाबू शकतो. जर तुम्हाला वाटतं प्रेशर इक्वलाइन नाही होते पाण्यात 2 ते 3 वेळा ट्राय करून बघायचं नाही जमलं सहन कर बसून तुला अप करा वरती असतं वरती प्रेशर इक्वलाइन पाण्याच्या आतला गुरल तुम्हाला काय समुद्राच्या आतला तुम्हाला दगड परंतु तुमचा वर्षाला 1 सेंटीमीटर वाढतो. तुमच्यासोबत जो आहे तुम्हाला दाखवेल त्याला टच करायला पकडायला देणार नाही. जेव्हा तुम्ही पाण्याच्या त्या टायमाला कोणते मासे जवळ आले आपण इकडे मासे धावणार दूधमध्ये मासे धावणार कोणते मासे नाही मासे कुठे तुम्ही मोठे आहात. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला वाटते मासे जवळ आहे पकडायचा प्रयत्न करा हे पाण्याच्या जेवढा लांबतो ना त्याला जवळ मासे पकडायला जर कोणाला बिघड असेल तर पहिलं बोटच कॅन्सल करा पाण्याच्या लावून कॅन्सल होणार नाही रिफंड होणार आपण जसं मी बोटच नाही काय पाण्याच्या मी ट्रेनिंग होणार तर मला डायरेक्ट उचललं ते खाली तुमच्यासोबत जो आहे तुम्हाला सांगितलं फॉलो करा. पहिली गोष्ट आहे पोहायचं नाही एवढं पोहायचा प्रयत्न करा. डायव्हिंग एवढं शांत जायचं प्रयत्न करा. डायव्हिंग आरामात पाण्याच्या वरती पडते त्या पाण्याच्या मी गेला वर त्याचं मन होणार नाही परत तुला किती जर पिलं तेवढं कमी होणार आहे. साइन लक्ष ठेवतो ना कम्फर्टेबल ओके अनकम्फर्टेबल सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर नीड आहे का प्रेशर जर तुमचं इकडे झालं ना तर सीबेड वॉक होणार सँडवॉक प्रेशर इकडे झालं तरच नाही झालं जबरदस्ती कोणावरती केली जाणार नाही. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला वाटतं प्रेशर इकडे नाही होते तुम्ही सहन करत राहील त्यावेळी तोंडात नाकानं ब्लिडिंग होणार सहन करायचं नाही वाटतं ऑप्शन करा वरती असं सहन करून वरती प्रेशर इकडे पुन्हा पाण्याच्या आत. आणि तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सर्वांना सांगतोय पाण्याच्या आतमध्ये डोळे पण ठेवायचे. काय लोक आतमध्ये जातात डोळे बंद करतात वरती मला काहीच दिसलं नाही तुमची असते. दुसरी गोष्ट आहे आणि त्याची ठेवले व्यवस्थित बघा जो तुमचा काय दिसतो मला दाखवेल त्याची जरी समोर त्याची वळीचा तरी बोला मला नाही येतं ही दुसरी चूक आहे. आणि पूर्ण जे पोटावर पाऊस केलं पाऊस टाटू येणं पोट पाऊस केलं बाकी तुम्हाला काय तुम्हाला सर्व काय डॅमेज करू. ओके, कोणाला त्रास वगैरे नाही ना मस्त मस्त वगैरे किंवा कानामध्ये पडद्याला वर वगैरे नाही ना असं. थोडं खारं पाणी घेतलं रे तोंडात. अच्छा ठीक आहे. महेश कोण आहे महेश? इथे बघू शकता जेलीफिश आहे दिसतंय की नाही तुम्हाला माहिती नाही बघा महादेव ही जेलीफिश आहे. हा हा पैसे वगैरे घेऊन जाणार खाली दुकान बिकान काय नाही. मला प्रचंड भूक लागली आहे. खाली मासे हळूहळू नाही कधी अजून व्हायचं तर खाली खाली बस उभे राहा. My God, what kind of air pressure release होता है? Worried about it. नाही रावी नाही येते. ह्याचं काय
होय होय